मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बटाट्याची भजी। बटाट्याच्या भजीसाठी लागणार साहित्य: मध्यम आकाराचे मी 4 बटाटे घेतलेले आहेत, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे। हां, आता आपण बटाट्याचे बारीक बारीक काप करून घेऊया। काप जास्त जाडही नाही करायचे, पातळही नाही करायचे, आपल्या चपातीच्या जेवढी जाड असते तेवढे जाड करायचे। हे काप करून आपल्याला पाण्यात 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचे आहेत, कारण बटाट्यामध्ये स्टार्च असतो आणि बटाटे काळे पडतात। कट केलं। पण भजी बनवण्यासाठी मिश्रण तयार करूया। मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे, 1/2 चमचा ओवा घेतलेला आहे। तो ओवा आपल्याला हातावरती असा चोळून घ्यायचा आहे, कारण त्याचा वास चांगला येते। आता थोडं थोडं पाणी घालून मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण तुम्हाला 5 ते 10 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही मिश्रण चांगलं फेटताल तेवढं पीठ हलकं होतं, आणि पीठ जर हलकं झालं तर भजी आपले खुसखुशीत होतात। पीठ तुम्हाला जास्त पातळही नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं। आता आपण तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम होईपर्यंत इकडं काप कोरडे करून घेऊया। काप स्वच्छ टाळीवरती ठेवलेले आहेत। तेल गरम झालं, 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकते। आता आपण हे बेटर मिक्स करून घेऊया। आपल्याला एक काप याच्यात टाकायचं आहे आणि काट्याच्या चमच्याने सोडायचं आहे। त्याला चांगलं कोटिंग होऊन द्यायचं आहे। हे भजी तुम्हाला फुल गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे। गॅस कमी केला तर कमी गॅसवरती ही भजी तळले तर ते तेल जास्त पितात किंवा
कमी गॅसवरती जर भजी तळले तर हे भजी तेलकट होतात आणि खुसखुशीत होत नाही. चला हे अजून एक हे तळून घेते. हे थोडं पटपट करावं लागतं. आता थोडं गॅस कमी करायचा आहे. तेल जास्त तापलं तर थोडासा गॅस तुम्ही कमी करू शकता. बघा आपले भजी कसे असे वरती आलेत आणि टमक फुगलेत. तोपर्यंत मी हिरवी मिरची तळण्यासाठी घेतली. मिरची आता आपण मिरची तळून घेऊया. मिरची गरम गरम असतानाच आपल्याला मिरचीवरती मीठ टाकायचं आहे. हे बटाट्याची भजी तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता. आणि हे बटाट्याच्या भजीचं प्रमाण अगदी अचूक आहे. या पद्धतीने बटाट्याची भजी बनवली असते. पहिल्यांदा जरी जो बनवणार असेल तरी त्याची बटाट्याची भजी बिघडणार नाही. बाहेर आता सध्या पाऊस पडत आहे. गरम गरम चहा आणि गरम गरम बटाट्याचे भजी, वा काय स्वाद आहे. बटाट्याची भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. बाय.